नमस्कार मंडळी. मनोज वाजपेयी हा एक अतिशय गुणी असा अभिनेता आहे आणि त्याचे बरेचसे चित्रपट आपण मोठ्या आनंदाने पाहतो. पण अलीकडे मागच्या आठवड्यामध्ये जो डिस्पॅच नावाचा त्याचा चित्रपट रिलीज झालेला आहे, प्रदर्शित झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी निर्वस्त्र भूमिका केलेली आहे. म्हणजे प्रसंगाची किंवा कॅरेक्टरची नीड किंवा गरज असं जरी आपण समजलं तरी पण त्यांनी चित्रपटामध्ये काही ठिकाणी विवस्त्र अशी शूटिंग केलेली आहे. तर माझा मुद्दा बेसिकली असा होता की मनोज वाजपेयीसारख्या अतिशय प्रथितयश आणि सेटल्ड अभिनेत्याला हा कॉम्प्रोमाइज करण्याचं किंवा हा निर्णय घेण्याचे कारण काय असावं. तर त्याच्यावर मनोज वाजपेयींनी जो इंटरव्ह्यूमध्ये क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे ते म्हणतात की निगेटिव्ह ब्लॅक किंवा व्हाईट असे कॅरेक्टर करून, म्हणजे हिरो किंवा विलन असे कॅरेक्टर करून कंटाळा आल्यामुळे नवीन काहीतरी चॅलेंज पाहिजे म्हणून मी ग्रे ग्रे कॅरेक्टर केलं. म्हणजे हा जो कॅरेक्टर आहे रिपोर्टरचा डिस्पॅचमध्ये, तो चांगला माणूस पण आहे आणि काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज पण होतो, काही ठिकाणी मॅन्युपुलेट करतो, काही ठिकाणी मॅन्युपुलेट होतो. त्यामुळे या कॅरेक्टरच्या ज्या छटा आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक, त्या दोन्ही दाखवण्यासाठी या या असं करण्याची गरज होती, असं त्यांचं म्हणणं आहे. ही जरी त्यांचं ऑब्व्हियसली त्यांचा चॉईस आहे, आपण ते जज करू शकत नाही. पण मुद्दा असा होता की सर्व गुण संपन्न असा अभिनेता असेल आणि त्याला जर असं वाटत असेल की आपण काहीतरी असं करावं जेणेकरून याचा परिणाम असा होतो की करिअरमध्ये किंवा त्याच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्याच्या प्रेक्षकांमध्ये त्याची जी इमेज किंवा परसेप्शन किंवा एक ब्रँड तयार झालेला आहे त्याला थोडासा तडा जाण्याची शक्यता आहे. कारण जे कुटुंबामध्ये कौटुंबिक प्रेक्षक जे आहेत, जे कुटुंबाबरोबर त्याचे चित्रपट पाहतात किंवा OTTवरचं वेबसिरीज पाहतात, त्यांना कदाचित असं वाटेल की अरे हा मनोज वाजपेयीला असं काय, त्याच्यावर अशी काय वेळ आली की जेणेकरून त्यांनी हे सगळं करावं. हा एक जजमेंटचा पार्ट झाला. पण मुद्दा तो आहे आणि हे मनोज वाजपेयीच्या करिअरमध्ये त्यांनी मनोज वाजपेयींच्या म्हणण्यानुसार करिअरमधला अतिशय महत्त्वाचा स्टेज असते म्हणतात. कारण ते स्वतःला एक शाय पर्सन आहेत ते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सगळं करताना खूप त्रास झाला किंवा खूप तयारी करावी लागली असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा त्यांचा वैयक्तिक चॉईस आहे ऑब्व्हियसली, आणि प्रेक्षक म्हणून आपला वैयक्तिक चॉईस असा असू शकतो की आपण ते पाहायचं की नाही. पण हा जो विषय आहे, एखादा प्रथितयश किंवा करिअरमध्ये सेटल झालेला व्यक्ती जेव्हा नेकेड ॲम्बिशन किंवा नेकेड होण्याचा जेव्हा जो प्रयत्न करतो किंवा त्याला व्हावं लागतं, त्याच्यामागचे कारणं काय असू शकतील किंवा हे असं का होतं आणि त्याच्या करिअरवर दूरगामी परिणाम काय होऊ शकतात. उदाहरणार्थ, हे मनोज वाजपेयीने डिस्पॅच या मूवीमध्ये एक नेकेड वस्त्रहीन होऊन काही शॉट दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आजूबाजूला आपल्या करिअरमध्ये असं आपण बघतो की नेकेड ही गोष्ट जी आहे ती फक्त वस्त्रांसाठीच नसून बाकी सगळ्या भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण आता आज थोडा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. उदाहरणार्थ, नेकेड ॲम्बिशन म्हणजे बटबटीत महत्वाकांक्षा किंवा इतरांच्या डोळ्यात भरेल किंवा डोळ्यात खुपेल किंवा अतिशय ओंगाळवाणी अशी महत्वाकांक्षा जी असते ती नेकेड ॲम्बिशन. आणि या नेकेड ॲम्बिशनचं जर उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर नेपोलियन बोनापार्ट असेल किंवा स्टीव्ह जॉब असेल किंवा एलॉन मस्क असेल किंवा अलेक्झांडर द ग्रेट असेल, या सर्वांनी आपल्या महत्वाकांक्षा ह्या लपून नाही ठेवल्या, त्याच जगासमोर मांडल्या होत्या. आता नेपोलियन बोनापार्ट आणि अलेक्झांडर यांचा शेवट काय झाला आपल्याला माहिती आहे. आणि इलॉन मस्क आणि स्टीव्ह जॉबने त्यांची जी महत्वाकांक्षा होती ती नेकेड असली, ओंगाळवणी असली, तरी पण त्याचे सकारात्मक परिणाम पण आपल्याला दिसून येतात आजूबाजूला. त्यामुळे नेकेड ॲम्बिशन करिअरमध्ये दाखवणं ही चांगली गोष्ट की वाईट, हे विशेषतः समाजाला किंवा इतरांना काय फायदा होतो पैशांव्यतिरिक्त ऑब्व्हियसली, त्याच्यावरून ते ठरतं ही नेकेड ॲम्बिशन पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह होती. त्यानंतर दुसरी गोष्ट नेकेड ट्रूथ, म्हणजे ओंगाळवाणे सत्य जे आपल्या डोळ्यासमोर ढळढळीत आहे पण ते दिसत नाही असं. त्याचं उदाहरण काय असेल, मग वॉटरगेट स्कॅन्डल असेल अमेरिकेमध्ये झालेलं, ज्यामध्ये रिचर्ड निक्सन साहेबांना रिझाईन करावं लागलं होतं. पनामा पेपर्सची केस असेल किंवा मी टू मुवमेंट असेल बॉलिवूडमधली किंवा हॉलिवूडमधली. त्यानंतर इराक वॉर आणि वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असेल. ढळढळी सत्य आहे पण ते मान्य करता येत नाही आणि त्यासाठी धडपड करावी लागते. हा जो प्रकार आहे तो म्हणजे नेकेड ट्रूथ. आपल्या करिअरमध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात पण त्या आपण मान्य करत नाही किंवा आपल्याला कोणीतरी येऊन त्याचा पुरावा द्यावा लागतो किंवा कोणीतरी येऊन आपले डोळे उघडावे लागतात. त्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला दिसत असून सुद्धा पचत नाहीत किंवा पटत नाहीत किंवा झेपत नाहीत. असा जो प्रकार आहे तो नेकेड ट्रूथ. तिसरा प्रकार नेकेड ग्रीड, म्हणजे आंधळे किंवा नागवी लोभ. हा जो प्रकार आहे तो प्रत्येकाच्या करिअरमध्ये प्रत्येकाच्या आजूबाजूला दिसतो. कारण हा जो ग्रीड आहे, पैसा कमवण्याचा असेल, प्रसिद्धीचा असेल, पॉवरचा असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठा असेल किंवा आणि काय असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नेकेड ग्रीड हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर 2008 साली जो वॉल स्ट्रीट कोलॅप्स झाला, लेमन ब्रदर्स कोलॅप्स झाले, ते फक्त प्युअर नेकेड ग्रीड होती, लोभ.
हव्यास असं म्हणता येईल त्याला. आणि त्यानंतर दुसरा इंडस्ट्रियल तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर व्होल्क्सवॅगनचं इमिशन स्कॅन्डल जे आहे, डिझेल गेट ज्याला म्हणतात, त्यांनी डिझेलचे जे डिझेलमधून त्याच्या डिझेल इंजिनमधून जे बाहेर पडणारे वायू आहेत, कार्बन मोनॉक्साईड वगैरे, ते मॅन्युप्युलेट केले जेणेकरून टेस्टिंगमध्ये किंवा ते स्टँडर्ड पॅरामीटर्स जे आहेत त्याच्यामध्ये इंजिन्स बसावेत आणि ते स्टँडर्ड जे आहेत पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे वेगवेगळ्या देशांमधले, ते त्यांना मॅच करता यावेत किंवा ते त्यांना सहजपणे पार करता यावेत. यासाठी हे जे पैसा कमवण्यासाठी डिझेलच्या इंजिनमध्ये अधिकाधिक R&D वापरून तंत्रज्ञान वापरून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी जे इंजिन चालू आहे त्याच्यामधून जरी कार्बन मोनॉक्साईड जास्त प्रमाणात बाहेर पडत असला तरी पण तो कमी दाखवून पैसा कमावणं, ही जी नेकेड ग्रीड आहे त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. आपल्या करिअरमध्ये पण नेकेड ग्रीड बऱ्याच वेळा मी असं पाहिलं आहे किंवा आपण पाहतो, पैशासाठी व्यक्ती काहीही डील्स करतात. कॉर्पोरेट डील असेल, प्रोफेशनल डील असेल, पर्सनल डील असतील. हा जो नेकेड ग्रीड आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर नेकेड ॲग्रेशन. एखादी व्यक्ती किंवा एखादा ऑर्गनायझेशन त्याचं जे साध्य आहे, उद्दिष्ट आहे, ते साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जातो. मग त्यामध्ये तो सकारात्मक, नकारात्मक वगैरे असं काही विचार न करता ॲग्रेशन जो आहे, आक्रमकपणा, त्याच्या परिणामांची अजिबात काळजी न करता जे ॲग्रेशन, आक्रमण दिसतं, त्याचं उदाहरण म्हणजे इन्व्हेजन ऑफ इराकवर जो अमेरिकेने हल्ला केला होता, त्याच्यामध्ये ॲग्रेशन एवढं होतं की त्याचे रिपरकशन्स काय होतील किंवा आपण जेव्हा इराक सोडून बाहेर जाऊ तेव्हा इराकची परिस्थिती काय होईल आणि त्यानंतर काय कोणत्या समस्या उद्भवतील, त्यामधून कोण जन्माला येईल, आयसिस वगैरे. हा जो प्रकार आहे तो नेकेड ॲग्रेशनचा जो रिपरकशन आहे तो आहे. त्यानंतर युक्रेनमध्ये जे चाललं आहे, कोणाचं नेकेड ॲग्रेशन, नाटोचं आहे का रशियाचं आहे, हे अभ्यास करणाऱ्यांना कळतं. परंतु हे नेकेड ॲग्रेशन जे आहे डोळ्याला बटबडीतपणे दिसतं, उंगळवाणं आहे, पण ते लोकांना पचत नाही, झेपत नाही. तर हा जो प्रकार आहे तो म्हणजे नेकेड ॲग्रेशनचा पार्ट. त्यानंतर नेकेड पॉवर, उंगळवाणी अशी शक्ती किंवा ताकद जी एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या संस्थेच्या हातामध्ये येते, त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे ॲडॉल्फ हिटलर असेल किंवा जोसेफ स्टॅलिन असतील किंवा अशा इंडस्ट्रीमध्ये जे अनइलेक्टेड बिलियनियर्स आहेत ज्यांच्याकडे अफाट ताकद आलेली आहे अचानक, फेसबुकचे सर्व असतील किंवा इलॉन मस्क असतील वगैरे. मी असं म्हणत नाही की ते सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत. सांगायचा मुद्दा असा की नेकेड पॉवर जी आहे, डोळ्याला खुपणारी, डोळ्याला बोसणारी, डोळ्याला दिसणारी अशी जी पॉवर आहे त्याचं हे उदाहरण आहे. त्यानंतर नेकेड रेज. हे सगळं करत असताना माणसाच्या भावनांवर किंवा इमोशन्सवर ताबा नसेल तर मग जे आपण करतोय ते कृत्य बरोबर आहे की चुकीचं आहे हे कळण्याइतपत आपल्याला होश राहत नाही किंवा आपली शुद्ध नसते. ड्रायव्हिंगच्या बाबतीत पण असं होतं. रोड रेज जो आहे तो नेकेड रेजचाच पार्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की ड्रायव्हिंग करताना आपण जर ॲग्रेसिव्ह झालो, राग आला आपल्याला, तर आपल्या हातातून चुका होऊ शकतात किंवा समोरची व्यक्ती किंवा समोरची गाडी यांना धोका उत्पन्न होऊ शकतो. ही जी नेकेड रेज आहे त्याला आपल्याला जर उदाहरण पाहिजे असेल तर युक्रेनचं जे रिव्हॉल्युशन झाली होती, त्यांचे जे युरो मैदान नावाचं एक ग्राउंड आहे तिकडे, तो जनतेचा रोष होता, जनतेची नेकेड रेज होती पॉझिटिव्ह, जेणेकरून ते युक्रेनचे जे माजी अध्यक्ष होते त्यांना पदच्युत करून तिकडे दुसरं सरकार आलं. त्याचप्रमाणे फ्रेंच रिव्होल्युशन फ्रान्सची राज्यक्रांती जी होती ते पण लोकांच्या सकारात्मक नेकेड रेजचाच पार्ट आहे असं म्हणता येईल. किंवा भारताचा स्वातंत्र्य मोहीम जी आहे, स्वातंत्र्य चळवळ, ती पण लोकांच्या सकारात्मक आणि महत्वाकांक्षी आणि नेकेड रेज असंच म्हणता येईल, ज्याच्यामुळे ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घेतला असा प्रकार आहे तो. त्यानंतर नेकेड फिअर म्हणजे आपल्या मेंदूला किंवा आपल्या भावनांना किंवा आपल्याला जाणवणारं अगदी बटबटीत असं जी भीती आहे, कोरोना पॅन्डेमिकची असेल किंवा दुसऱ्या कोणत्या रोगाची असेल किंवा मला टर्मिनेशन पिंक स्लिप मिळणार असेल, जे आपल्याला दिसतंय डोळ्यासमोर, ती नेकेड फिअर. आता आपला जीव जाईल किंवा आपला जॉब जाईल किंवा आपली सामाजिक प्रतिष्ठा जाईल, जे काय असेल ते. आणि सगळ्यात शेवटी नेकेड कंटेम्प्ट म्हणजे समोरच्या माणसाची अजिबात मुलाहिजा न ठेवता त्याचा पाणउतारा करणं किंवा त्याच्या अस्तित्वालाच न जुमानणं किंवा न ॲक्सेप्ट करणं, हा जो प्रकार आहे तो नेकेड कंटेम्प्ट आहे. जाणूनबुजून केला जातो किंवा कधी कधी अजाणतेपणे होतो, पण मेजॉरिटी जाणूनबुजूनच असतो. का उदाहरण द्यायचं झालं तर हिटलरने जे जूनच्या बरोबर केलं, जूनचा नेकेड कंटेम्प्ट, अपमान, छळ, हेतू पुरस्सर. त्यानंतर ट्रम्प जे त्यांच्या अपोनेंटचं करतात तो पण नेकेड कंटेम्प्ट असतो. अगदी बटबटी तसा त्यांचा अपमान करतात, त्यांना शुल्लक लेखतात वगैरे, हा जो प्रकार आहे. त्यानंतर ब्लॅक सिव्हिल राईट्स मुवमेंट जी आहे अमेरिकेत किंवा जगभर पसरलेली, त्याचा पण नेकेड कंटेम्प्ट बाकी जनता करते, कारण त्याचं त्यांना महत्त्व कळत नाही. त्यामुळे मनोज वाजपेयींच्या जो नेकेड त्यांनी जे ॲटिट्यूड किंवा जो इव्हेंट वापरला आहे त्यांच्या करिअरमध्ये एक टर्निंग पॉईंट म्हणून, तो प्रत्येकाच्या करिअरमध्ये येतो. आता ती नेकेड ॲग्रेशन आहे, फिअर आहे, ग्रीड आहे, की नेकेड कंटेम्प्ट आहे, की नेकेड पॉवर आहे, हे सगळं आपल्या स्वतःच्या आपण त्याचा वापर कसा करतो आणि त्यापासून स्वतःला वाचवतो कसं,
याच्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे ह्या नेकेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून जरा दूर राहिलेलं बरं. धन्यवाद.